एक्सरसाइज 12.2 मध्ये सेकंड क्वेश्चन दिलेला आहे. अ मॅच बॉक्स मेजर्स 4.5 सेंटीमीटर बाय 3 सेंटीमीटर बाय 1.5 सेंटीमीटर. व्हॉट इज द व्हॉल्यूम ऑफ अ पॅकेट कंटेनिंग 15 सच बॉक्सेस. आता काय करायचं आहे, ह्यामध्ये दोन कंडिशन्स आहेत बघा. फर्स्ट दिलेलं आहे एक मॅच बॉक्स दिलेला आहे, त्याचे डायमेन्शन्स दिले आणि विचारताना विचारलेलं आहे 15 मॅच बॉक्सेसची व्हॉल्यूम किती असणार आहे. तर मग आता काय करायचं, आधी वन मॅच बॉक्सचा व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करून घ्यायचा. मग काय लिहिणार आपण, व्हॉल्यूम ऑफ वन मॅच बॉक्स इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ वन मॅच बॉक्स इज इक्वल टू काय असणार आहे, हा आहे क्यूबॉइड म्हणजे एल इंटू बी इंटू एच. मग व्हॅल्यूज पुट करून घ्या 4.5 इंटू 3 इंटू 1.5. ॲन्सर मिळणार आपल्याला, याला जर मल्टिप्लाय केलं तर 20.25 आणि सेंटीमीटरमध्ये गिवन आहे तर सेंटीमीटर क्यूब काय मिळेल, व्हॉल्यूम मिळेल. ठीक आहे. तर वन मॅच बॉक्सचा व्हॉल्यूम मिळालेला आहे 20.25 सेंटीमीटर क्यूब. आता इथं आपण वाटल्यास लिहून घेऊ शकतो एल इज इक्वल टू 4.5 सेंटीमीटर, बी इज इक्वल टू 3 सेंटीमीटर आणि सी दॅट इज एल बी आणि एच, एल बी आणि एच इज इक्वल टू 1.5 सेंटीमीटर. आता हा वन मॅच बॉक्सचा व्हॉल्यूम मिळालेला आहे. आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, पूर्ण बॉक्सचा किती 15 मॅच बॉक्स असणार आहे त्याच्यामध्ये. मग काय करायचं, व्हॉल्यूम ऑफ पॅकेट इज इक्वल टू 15 इंटू ही जी आपल्याला एका बॉक्सचा व्हॉल्यूम मिळालेला आहे ती व्हॅल्यू पुट करून घ्यायची 20.25. मग आता कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला व्हॅल्यू मिळेल 303.75 सेंटीमीटर क्यूब. आणि मग शेवटी एक वाक्य लिहायचे, व्हॉल्यूम ऑफ देअरफॉर दी व्हॉल्यूम ऑफ ए पॅकेट containing 15 match boxes is 303.75 centimeter cube.